हॅलो फ्रेंड्स, एक्झरसाइज 2.3 आपण डिस्कस करतोय रोल्स थेरमवरची. पहिल्या क्वेश्चन मधले 1, 2, 3 झाले आहेत. आज आपण 4th, 5th आणि 6th हे 3 छोटेसे प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करूयात. काय आहे याच्यामध्ये? चेक व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम ना. रोल्स थेरमची व्हॅलिडिटी आपल्याला चेक करायची आहे. तर याच्यामध्ये काय पाहायचंय? रोल्स थेरममध्ये काय दिलेलं असतंय की एक फंक्शन आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स. सॉरी, तर हा फंक्शन नंबर 1 हा जर या क्लोज्ड इंटरवल ए बी वरती कंटिन्युअस असेल, सेकंडली ओपन इंटरवल ए बी वरती डिफरन्शिएबल असेल, आणि थर्ड कंडिशन आहे ह्या एंड पॉइंटला जर फंक्शनची व्हॅल्यू जर सेम असेल है ना, आणि या 3 कंडिशन जर एखादा फंक्शन होल्ड करत असेल तर आपल्याला म्हणता येते की रोल्स थेरम तिथे तो व्हॅलिड आहे किंवा रोल्स थेरमच्या कंडिशन सॅटिस्फाय होतात है ना. ह्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर आपल्याला ह्या ओपन इंटरवल ए बी मध्ये एक तरी पॉइंट सी असा मिळतो की त्या पॉइंटला फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असते? 0 होत असते. हा झाला पुढचा पार्ट. पण आपल्याला या तीनही प्रॉब्लेम मध्ये फक्त या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का एवढंच आपल्याला चेक करायचं आहे. रोल्स थेरमची व्हॅलिडिटी फक्त पाहायची. म्हणजे दिलेलं फंक्शन हा कंटिन्युअस आहे का, डिफरन्शिएबल आहे का, आणि एंड पॉइंटला त्यांची व्हॅल्यू सेम आहे का, एवढ्या 3च कंडिशन आपल्याला मित्रांनो चेक करायचे आहेत. तर 1 बाय 1 आपण ट्राय करूयात. चौथा काय दिलेलं बघा, गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 3 है ना. x belongs to 0 to 2 पाय असा आहे, राईट. आपण याला वाटलं तर इक्वेशन 1 म्हणूयात. आता या फंक्शन मध्ये साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे आणि 3 हे इंडिपेंडेंटली साइन एक्स, कॉस एक्स आणि 3 हे कंटिन्युअस फंक्शन्स आहेत. साइन एक्स ऑलवेज कंटिन्युअस असतो त्याच्या डोमेनवरती, कॉस एक्स सुद्धा कंटिन्युअस असतो त्याच्या दिलेल्या डोमेनवरती, आणि 3 तर हा कॉन्स्टंट फंक्शन आहे. त्याच्यामुळे या तिघांचं जे काही कॉम्बिनेशन आहे असणार, हा जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स हा नक्कीच कंटिन्युअस असणार आहे. तर ते आपण मेन्शन करूयात की तो कंटिन्युअस आहे. आणि ऍज वेल एज साइन एक्स, कॉस एक्स यांचे डिफरन्शिएशन आपण करू शकतो, त्यांचे डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. त्याच्यामुळं 2 कंडिशन्स सॅटिस्फाय होतात या फंक्शन साठी. आपण ते लिहूयात. सिन्स साइन एक्स अँड कॉस एक्स आर continuous on their respective domains. Okay. Therefore, f of x, दिलेला फंक्शन f of x is continuous on 0 to 2 pi. Okay. तर या इंटरवल वरती हा दिलेला फंक्शन कंटिन्युअस आहे. एक आपली कंडिशन मित्रांनो सॅटिस्फाय झाली. दुसरा, हा फंक्शन डिफरन्शिएबल सुद्धा आहे. डेरिव्हेटिव्ह काढू शकतो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, इथे मायनस साइन एक्स हा मायनस प्लस होईल आणि 3चा डेरिव्हेटिव्ह 0. वी कॅन डिफरन्शिएट, काय अडचण नाही 0 to 2 पाय मध्ये. ऑल्सो एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 2 पाय. ओके. 2 कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. आता फक्त आपल्याला एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का हे चेक करायचं आहे. ए आणि बी काय घ्यायचं, ही व्हॅल्यू असते ए ची आणि ही व्हॅल्यू असते बी ची. ए म्हणजे आहे 0, बी म्हणजे आहे 2 पाय. ओके. 0 आणि 2 पाय अँगल थोडे आपण जरा बघूया तिथे काय आहे. हा ओरिजिन आहे, एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ओके. तर 0 जो अँगल आहे तो कसा होणार आहे, हाच समजा हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, इनिशियल आर्म तोच आहे आणि फायनल आर्म सुद्धा हाच आहे. तर हा झाला 0 अँगल. आणि 2 पाय किती होणार आहे? 2 पाय म्हणजे 360 डिग्री है ना. 2 पाय रेडियन म्हणजे किती असतो? 360 डिग्री. म्हणजे पूर्ण हा इथेच, म्हणजे 0 डिग्री आणि हा 2 पाय रेडियन हे कसे आहेत अँगल? अगदी तेच आहेत, सेम आहेत. ऍक्च्युली त्यांचा इनिशियल आर्म, फायनल आर्म दोन्हीचा सेमच आहे, कोटर्मिनल अँगल आहेत ते. त्याच्यामुळं
0 डिग्रीचा जर आपण साइन रेशो घेतला आणि त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली किंवा साइन ऑफ 2 पाय फाइंड आउट केले, हे दोन्ही सेम येणार. ऍज वेल एज कॉसच्या सुद्धा 0 आणि 2 पायच्या व्हॅल्यू कशा येणार आहेत, सेम येणार आहेत. प्रत्येक ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनसाठी त्याच्या व्हॅल्यू सेमच येणार आहेत, कारण 0 आणि 2 पाय हे वेगळा अँगल नाहीच आहे ना. हा, रोटेशन वेगळं आहे, इथं रोटेशन 0 आहे आणि इथे एक कम्प्लीट रोटेशन आहे. त्याच्यामुळं ह्या दोन्ही अँगलचे साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, तरी आपण इथे फाइंड आउट करूयात. लेट a इक्वल टू 0 अँड b इक्वल टू 2 पाय असं जर आपण कन्सिडर केलो तर फ्रॉम 1 हा इक्वेशन 1 मधून आपण एफ ऑफ ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एफ ऑफ ए इक्वल टू इथे काय असणार, ए ची व्हॅल्यू आपण 0 घेऊयात, म्हणजे एफ ऑफ 0 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एफ ऑफ एक्स असेल तर साइन एक्स कॉस एक्स प्लस 3. एफ ऑफ 0 असेल तर काय असणार आहे, साइन 0 मायनस कॉस 0 प्लस 3. चल, साइन 0 आहे 0, कॉस 0 आहे 1 प्लस 3, म्हणजे किती येणार आहे व्हॅल्यू, तीनात नाही गेला 2. हा झाला एफ ऑफ ए. ओके, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. एफ ऑफ बी, बी आहे 2 पाय, सो एफ ऑफ 2 पाय या इक्वेशन 1 वरून आपण व्हॅल्यू करूयात. साइन 2 पाय मायनस कॉस 2 पाय प्लस 3. बघा, आता इथे एक्सप्लेन केलेलं मी की 0 साठी आणि 2 पाय साठी साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू अगदी कशा येणार आहेत, सेम येणार आहेत. साइन 0 0 असेल तर साइन 2 पाय सुद्धा 0 असणार आहे. मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू जर 1 असेल है ना, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असेल तर कॉस 2 पाय ची व्हॅल्यू सुद्धा 1च असणार आहे. हा प्लस 3 ॲज इट इज, इथे सुद्धा व्हॅल्यू येईल 2. ही झाली व्हॅल्यू एफ ऑफ बी ची. ओके, मग एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी च्या व्हॅल्यू सेम झाल्या, देअरफॉर एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी. ओके, तर किती कंडिशन सॅटिस्फाय झाले मित्रांनो, दिलेलं फंक्शन कसं आहे, कंटिन्युअस आहे 1, डिफरन्शिएबल आहे 2 आणि एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी आहे. त्याच्यामुळे काय झालं की रोल्स थेरमच्या तीनही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात, राईट आहे. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की ह्या फोर्थ मध्ये जो फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस 3, तर याच्यासाठी हा रोल्स थेरम व्हॅलिड आहे है ना. इथे मेन्शन आपण करूयात, सिन्स, लिहा तुम्ही, सिन्स ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम are satisfied, therefore f of x equal to sin x minus cos x plus 3, x belongs to 0 to 2 pi is, है ना, हा फंक्शन कसा आहे, is valid, L is valid for Rolle's theorem. राईट, हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, पुढचा प्रॉब्लेम डिस्कस करूयात. हा 5वा. काय फंक्शन डिफाइन केले बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स काय व्हॅल्यू घेणार आहे, एक्स स्क्वेअर असेल जर हा जो एक्स आहे तो जर 0 पासून 2 पर्यंत असेल, त्याला आपण असं लिहू शकतो, क्लोज्ड इंटरव्हल 0 to 2 है ना. एक्स ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये या इंटरव्हल मध्ये असेल तर आपल्याला एफ ऑफ एक्स साठी एक्सप्रेशन घ्यायचं एक्स स्क्वेअर, किंवा जर एक्स ची व्हॅल्यू जर 2 to 6 असेल, म्हणजे ते जर या इंटरव्हल मध्ये असेल 2 to 6, ओके, तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू घ्यायची आहे 6 मायनस एक्स है ना. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्सप्रेशन आपल्याला निवडायचं आहे 6 मायनस एक्स. इथे एक छोटासा प्रॉब्लेम आहे, 2 इथे पण आहे आणि 2 इथं पण आहे. एक तर मित्रांनो हा असा असला पाहिजे, म्हणजे 2 आता फक्त या एक्सप्रेशन साठी असेल, अदरवाइज 2 जर इथे असेल तर मग तो इथे नसला पाहिजे.
कुठेतरी आपण त्याला हे करूयात. सध्या आपण असं कन्सिडर करूयात ना प्रॉब्लेम मध्ये, इथला कॅन्सल करू आपण, है ना. नाहीतर x इक्वल टू 2 म्हटल्यानंतर आपण कोणतं एक्सप्रेशन घेणार, एक्स स्क्वेअर घेणार का 6 मायनस एक्स घेणार, हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. तर आपण कुठेतरी एका ठिकाणी आपण त्याला घेऊयात. तर हा असा असेल समजा. ओके. तर फंक्शन इथे असं दोन प्रकारे डिफाईन केले. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर जर एक्स 0 to 2 या क्लोज्ड इंटरव्हल मध्ये असेल तर, आणि जर एक्स ची व्हॅल्यू 2 to 6 या सेमी ओपन इंटरव्हल मध्ये असेल तर 6 मायनस एक्स हे एक्सप्रेशन आपल्याला वापरायचं. राईट. आता हे जे दोन्ही एक्सप्रेशन्स आहेत एक्स स्क्वेअर आणि 6 मायनस एक्स, खरं तर हे दोन्ही पॉलिनॉमियल्स आहेत. आणि पॉलिनॉमियल फंक्शन हे स्टँडर्ड फंक्शन असतात आणि ते कंटिन्युअस असतातच. मात्र इथे काय झालेलं आहे, एक्स स्क्वेअर आणि 6 मायनस एक्स हे कधी वापरायचे ते इंटरव्हल्स इथं आपल्याला दिलेले आहेत. आणि त्यातला हा जो 2 आहे हा आहे बाउंड्री पॉइंट. राईट आहे. मग इथे आपल्याला शंका आहे मित्रांनो की इथे 2 ला फंक्शन कंटिन्युअस आहे का नाही, तर ते आपल्याला चेक करावं लागेल. तर त्यासाठी इथे आपल्याला कंटिन्युटी चेक करण्यासाठी आपण याचं लिमिट आपण घेऊयात या फंक्शनचं. सॉरी, लेफ्ट हँड साइड लिमिट घेऊ आणि ऍज वेल एज राईट हँड साइडचं सुद्धा आपण इथे लिमिट घेऊन आपण चेक करूयात. ओके. सो वी चेक. फक्त 2 साठी प्रॉब्लेम आहे, बाकी मग टोटल हा 0 to 6 मध्ये हा दिलेला फंक्शन कंटिन्युअस असणार आहे. 2 हा बाउंड्री पॉइंट असल्यामुळे आपल्याला त्याची काळजी करावं लागेल. तिथे आपल्याला शंका उपस्थित करून तिथे कंटिन्युटी आपल्याला चेक करावं लागेल. वी चेक कंटिन्युटी ऑफ एफ ऑफ एक्स ऍट एक्स इक्वल टू 2, है ना. 2 ला या दिलेल्या फंक्शनची आपण कंटिन्युटी मित्रांनो चेक करणार आहोत. राईट आहे. तर त्यासाठी लेफ्ट हँड लिमिट घेऊयात आपण. लेफ्ट हँड लिमिट काय असणार आहे, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स एक्स टेन्स टू 2 मायनस घ्यावं लागेल, है ना. एक्स व्हॅल्यू 2 कडे अप्रोच होत आहे, मात्र 2 पेक्षा कमी व्हॅल्यूनी. मग आपल्याला या इंटरव्हल मध्ये ती कंडिशन सॅटिस्फाय होते, म्हणून आपल्या एफ ऑफ एक्स साठी एक्स स्क्वेअर हे आपल्याला एक्सप्रेशन निवडावं लागेल. तर इथे आपण लिहूयात लिमिट एक्स टेन्स टू 2 मायनस एफ ऑफ एक्स साठी आपण एक्स स्क्वेअर निवडूयात. आणि आता एक्सच्या जागी 2 ही व्हॅल्यू जर आपण ठेवलो तर 2 चा स्क्वेअर म्हणजेच 4 मिळणार आहे. अँड राईट हँड साइडचं लिमिट आपण घेऊयात. राईट हँड लिमिट लिमिट एक्स टेन्स टू 2 प्लस घेऊयात एफ ऑफ एक्स. आता एक्स हा 2 कडे अप्रोच होते, मात्र 2 पेक्षा जास्त व्हॅल्यूने. तर 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू एक्सची इथे आहे. राईट आहे. आणि त्यावेळेस एक्सप्रेशन आहे 6 मायनस एक्स. सो लिमिट ऑफ 6 मायनस एक्स एक्स टेन्स टू 2 प्लस इक्वल टू एक्सच्या जागी 2 पुटअप करा. 6 मायनस 2 म्हणजे काय झालं, 4 झालेला मित्रांनो. आणि हे लेफ्ट हँड साइड लिमिट झाला, राईट हँड साइडचा लिमिट झाला. आणि एक्स इक्वल टू 2 असताना याची एक्झॅक्ट व्हॅल्यू सुद्धा किती मिळते, एफ ऑफ 2 म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथे 2 चा स्क्वेअर तो मिळणार आहे 4. तर एक्स इक्वल टू 2 साठीचं लेफ्ट हँड साइडचं लिमिट, राईट हँड साइडचं लिमिट आणि त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू हे तिन्ही सेम झाल्यामुळे हा दिलेला फंक्शन ऍट एक्स इक्वल टू 2 ला कसा आहे मित्रांनो, कंटिन्युअस होणार आहे. राईट आहे. इथे आपण लिहूया लेफ्ट हँड साइड चं लिमिट आणि राईट हँड साइडचं लिमिट हे काय झाले, सेम झाले. देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ऍट एक्स इक्वल टू 2. बस 2 साठीच आपल्याला शंका होती. मग बाकी आता हा दिलेला फंक्शन पूर्ण 0 to 6 वरती हा कसा झाला, कंटिन्युअस आहे. देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ऑन 0 to 6. ओके. एक कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली मित्रांनो. आता हा दिलेला फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही तो आपल्याला चेक करायचा आहे. आता या फंक्शनची आपण डिफरन्शिएबिलिटी आपण चेक करूयात. जेव्हा आपण फक्त एवढाच विचार करू तेव्हा एक्स स्क्वेअरचे डिफरन्शिएशन आपण फाइंड आउट करू शकतो 0 to 2 मध्ये,
किंवा एवढा जर विचार केला एफ ऑफ एक्स इक्वल टू 6 मायनस एक्स, याचं सुद्धा आपण डिफरन्शिएशन फाइंड आउट करू शकतो फॉर 2 to 6. परंतु हा ऍज ए होल फंक्शन जेव्हा आपण विचार करू फ्रॉम 0 to 6, तेव्हा याचे दोन वेगळे पार्ट आहेत मित्रांनो. आणि मग तेव्हा याची डिफरन्शिएबिलिटी चेक करताना हा जो बाउंड्री पॉइंट आहे 2 है ना, तर 2 ला फंक्शन डिफरन्शिएबल आहे की नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. सेम मेथड वापरायची जशी कंटिन्युटीमध्ये आपण लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडचे कंटिन्युटी आपण चेक केली, तसंच याचे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आणि राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट 2x इक्वल 2 आपल्याला चेक करावं लागेल. ओके, तर बघा, लेट a इक्वल टू आपण 2 घेऊयात है ना, आणि लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह आपल्याला चेक करायचंय. तर डिफरन्शिएशनची आपण डेफिनेशन घेऊयात इथे. लिमिट ऑफ एफ ऑफ ए प्लस एच है ना, एच इज ए स्मॉल पॉझिटिव्ह क्वांटिटी, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच, आणि इथे आपण घेऊयात ए टेन्स टू 2 मायनस है ना, लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह साठी आपण ए टेन्स टू 2 मायनस आपण घेऊयात. नाव सॉरी, a tends to 2 minus f of a plus h है ना. 2 मायनस याचा अर्थ a ची व्हॅल्यू कशी आहे, किंवा ऍट x इक्वल टू असू दे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला a इक्वल टू 2 कन्सिडर केले. तर इथे 2 पेक्षा लहानसाठी म्हणजे हे एक्सप्रेशन आपल्याला निवडावं लागेल, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर एफ ऑफ ए प्लस एच साठी काय होणार आहे, एफ ऑफ एक्स असेल तर एक्सचा स्क्वेअर होतो, एफ ऑफ ए प्लस एच असेल तर काय होणार, या ए प्लस एच चा स्क्वेअर होईल, मायनस एफ ऑफ ए, एफ ऑफ एक्स असेल तर एक्स स्क्वेअर, तर एफ ऑफ ए असेल तर ए स्क्वेअर डिवायडेड बाय एच. नाउ दिस इज इक्वल टू लिमिट ए इथे आपल्याला काय करावं लागेल, एच टेंड्स टू 0 घेणं अपेक्षित आहे मित्रांनो. ओके, वी हॅव टू टेक एच टेंड्स टू 0. चला, आणि आता ह्या ब्रॅकेट स्क्वेअर करू आपण. काय मिळेल इथे, ए स्क्वेअर प्लस 2ah प्लस एच स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय एच. हा ए स्क्वेअर कॅन्सल होईल. काय राहणार आता इथे, एच एच आपण जर कॉमन घेतलो तर इथे राहील 2a प्लस एच डिवायडेड बाय एच, लिमिट एच टेंड्स टू 0. इथला एच कॅन्सल होणार. काय राहायला लागलं आता, एच टेंड्स टू 0, एचच्या जागी आपण 0 ठेवल्यास तर लिमिट आपल्याला काय मिळेल, 2a प्लस 0. नाउ दिस इज इक्वल टू, हे आहे आपल्या लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह. हा, ए ची व्हॅल्यू आपली आहे 2 है ना, तर एच्या जागी जर आपण 2 ठेवलो तर 2 इंटू 2 प्लस 0, तर आता घ्यायची गरज नाही. लेफ्ट हँड साइडचे डेरिव्हेटिव्ह मिळतं आपल्याला 4. सिमिलरली आपण राईट हँड साइड साठी प्रयत्न करूयात. लिहा राईट हँड साइडचे डेरिव्हेटिव्ह इक्वल टू right hand derivative, same definition, limit of f of a plus h minus f of a divided by h tends to 0. घेऊयात. आता राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपल्याला याच्या लेफ्ट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू आपण एक्स स्क्वेअर निवडलेलं, राईट आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, ए ची व्हॅल्यू आपल्याला 2 पेक्षा जास्तीची कन्सिडर करत असताना हा 6 मायनस एक्स निवडावं लागेल. सो लिमिट एच टेंड्स टू 0, एफ ऑफ ए प्लस एच है ना, एफ ऑफ एक्स असेल तर 6 मायनस एक्स घेतोय आपण, राईट. तर एफ ऑफ ए प्लस एच है ना, या एक्सप्रेशन साठी है ना सिमिलर आपल्याला काय घ्यावं लागेल, 6 मायनस ए प्लस एच ब्रॅकेट क्लोज मायनस एफ ऑफ एक्स असेल तर आपण 6 मायनस एक्स घेणार. तर एफ ऑफ ए असेल तर काय असेल,
6 मायनस ए डिवायडेड बाय एच असं असेल. नेक्स्ट लिमिट एच टेंड्स टू 0. याला थोडं सिम्प्लिफाय करूया. हा मायनस मध्ये गेल्यास बघा काय काय मिळेल. हा 6 मायनस ए मायनस एच, हा मायनस मध्ये घेऊ आपण. मायनस 6 प्लस ए काय कॅन्सल व्हायला लागले बघा. प्लस ए मायनस ए कॅन्सल होतो. त्याच्यानंतर 6 आणि मायनस 6 कॅन्सल झालेलं आहे. हा इथे एच लिहूयात. आता फायनली काय राहतो बघा इथे. लिमिट एच टेंड्स टू 0 मायनस एच अपॉन एच विच इज, हे परत कॅन्सल झाल्याच्यानंतर काय राहते शिल्लक. -1 राहणार है ना. आणि त्या -1 मध्ये एच नसल्यामुळे आपण त्याचं लिमिट घेतल्यास फायनली आपल्याला मिळेल -1. हे आहे राईट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह मित्रांनो. किती आलेलं आहे -1. आणि लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह किती मिळालं आपल्याला 4. म्हणजे इथे लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह इज नॉट इक्वल टू राईट हँड डेरिव्हेटिव्ह ऍट एक्स इक्वल टू 2 है ना. 2 ला डिफरन्शिएशनच्या ह्या दोन्ही व्हॅल्यूज मित्रांनो सेम होत नसल्यामुळे हे जे फंक्शन आहे दिलेलं फंक्शन हे कंटिन्युअस आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. 0 to 6 मध्ये या डोमेन मध्ये कंटिन्युअस आहे. परंतु 0 to 6 चा विचार करता ऍट एक्स इक्वल टू 2 ला हे फंक्शन डिफरन्शिएबल नाहीये है ना. देअरफॉर एफ इज नॉट डिफरन्शिएबल है ना ऑन 0 ओपन इंटरव्ह्यू वाटला असं आपण 0 to 6 है ना. मग याच्यामुळे काय झालं, या फंक्शनसाठी रोल्स थेरमची किंवा हा जो रोल्स थेरम आहे तो व्हॅलिड नाही आहे. इथं आपण एक सेंटेन्स इथे लिहा तुम्ही, मी इथे लिहितो, तुम्ही इथे लिहायचे. देअरफॉर एफ इज नॉट व्हॅलिड फॉर रोल्स थेरम. ओके, रोल्स थेरम. तर हा पहिला फंक्शन व्हॅलिड होता, मात्र हा दुसरा फंक्शन व्हॅलिड नाही. राईट. नेक्स्ट आपण क्वेश्चन घेऊयात. हा 6वा प्रश्न. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स टू द पॉवर 2/3 एक्स बिलॉंग्स टू -1 to 1. ओके, या फंक्शन साठी रोल्स थेरम व्हॅलिड आहे का नाही आपल्याला आता ते चेक करायचं आहे. बरं, हा कुठला फंक्शन आहे. एक्स रेज टू एन या फॉर्म मध्ये आहे है ना. तर हा पॉलिनॉमियल फंक्शन आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हा कंटिन्युअस आहे. कंटिन्युटी मध्ये इथं काहीच अडचण नाहीये. याचा आन्सर लिहूयात. हिअर एफ इज कंटिन्युअस ऍट किंवा कंटिन्युअस ऑन -1 to 1. हा, याचं डिफरन्शिएबिलिटी एकदा आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक चेक करावं लागेल. सहज वाटेल की बाबा आता याचं डिफरन्शिएशन तर आपण काढू शकतो, फाइंड आउट करू शकतो है ना. बघा काय अडचण येते बघूयात आपण. गिव्हन एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेज टू 2/3 आणि एक्स कसा आहे -1 to 1 असा आहे. आपण डिफरन्शिएशन करूयात. एफ डॅश ऑफ एक्स है ना. एक्स पॉवर एन चं डिफरन्शिएशन कसं फाइंड आउट करतो आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स है ना. एन एक्स रेज टू एन -1. तर इथे सुद्धा याचं डिफरन्शिएशन मिळेल 2/3 एक्स चा पॉवर या 2/3 मधनं 1 वजा करावं लागेल. काय मिळतो बघा. 2/3 एक्स चा पॉवर इथे वजाबाकी जर केला तर 2 - 3 म्हणजे -1/3 असं मिळेल आपल्याला. राईट आहे. आणि मग देअरफॉर एफ डॅश ऑफ एक्स काय मिळतं. हा 2/3 एक्सचा पॉवर इथे निगेटिव्ह आहे, आपण त्याला पॉझिटिव्ह करण्यासाठी एक्सला इथे पूर्ण डिनॉमिनेटर मध्ये घेऊया. तर एक्सचा पॉवर इथे मिळेल 1/3. राईट आहे. आणि आता हे झालं डिफरन्शिएशन. हा दिलेला एफ ऑफ एक्स आहे, एक्स टू द पॉवर 2/3. याचं डिफरन्शिएशन आपण केलेलं आहे मित्रांनो. आपल्या इथं काय मिळालं मी परत एकदा लिहितो. एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 2/3 इंटू एक्स टू द पॉवर 1/3 असं आपण घेऊयात. आणि याचा हा जो एक्स आहे तो काय आहे -1 to 1 आहे. -1 to 1 मध्ये इथे नक्कीच कुठेतरी 0 आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू 0 असणार आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपण जर इथे 0 ठेवण्याचा प्रयत्न केला तर काय होईल. 0चा पॉवर 1/3 0 येईल है ना.
आणि 0 इंटू 3 मग डिनॉमिनेटर झाला 0 तर ही क्वांटिटी होईल मिनिंगलेस है ना. म्हणजे ऍट एक्स इक्वल टू 0 है ना, ऍट x equal to 0 f dash of x does not किंवा doesn't exist है ना. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की या इंटरवल वरती दिलेला फंक्शन कंटिन्युअस आहे मात्र तो डिफरन्शिएबल नाहीये ऍट x इक्वल टू 0 साठी. म्हणजे काय होतं, रोल्स थेरमची एक कंडिशन सॅटिस्फाय होते मात्र जी डेरिव्हेटिव्हची जी कंडिशन आहे दुसरी तर ती काही सॅटिस्फाय होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं हा दिलेला फंक्शन है ना, पहिला व्हॅलिड आहे, दुसरा नाही आहे आणि तिसरा सुद्धा व्हॅलिड होणार नाही. तसं इथं आपल्याला लिहावं लागेल देअरफॉर f of x is not differentiable on -1 to 1. Therefore, conditions of Rolle's theorem do not hold है ना, होल्ड होत नाही. Therefore, f of x equal to x is to 2 by 3 x belongs to -1 to 1 is not valid है ना, हा फंक्शन व्हॅलिड नाही, is not valid for Rolle's theorem. राईट आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण थांबूया तिथे. थँक्यू.